नमस्कार, मी अनिता श्रीराम चौधरी, हल्लीची अनिता विनोद चौधरी. आदरणीय व्यासपीठ तसेच स्टेज डेअरिंग खूप कमी झाली आहे, कारण शाळेत असताना मी स्टेजवर बोलायचो वगैरे, त्यावेळेस खूप छान बोलता यायचं मला. खूप वर्षापासून आता स्टेजवर येणं वगैरे बंद आहे. मी पुन्हा एकदा माझ्या भाषणाला सुरुवात करते. पूज्य श्री साने गुरुजी आणि ज्यांच्या अथक परिश्रमाने ही संस्था या शाळेत या गावात स्थापन झाली, त्या सर्वांना माझं विनम्र अभिवादन. आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष महोदय व सर्व सन्माननीय सभासद, त्याचप्रमाणे निमंत्रित सन्माननीय अतिथीगण यांना माझा सादर नमस्कार. बोर झाला तर हात वर करा, थोडंफार मी पॉज पण घेईल, कारण मला भाषणाची सवय नाही, पण माझं भाषण मात्र सगळ्यांनी पूर्ण ऐकायचं आहे. कारण माझी विद्यार्थिनी तसेच या शाळेचा इतिहास ज्याला व्यवस्थित माहिती आहे ती मी आहे, अनिता श्रीराम चौधरी. या शाळेला नाव आहे भिका यशोद चौधरी, ते माझे आजोबा. या शाळेला जिथे आता ही उभी आहे ती शाळेची जी जागा आहे ती जागा दिली आहे माझे वडील, या गावचे मोठे दातृत्व असणारे व्यक्ती श्रीराम भिका चौधरी. आणि या शाळेला जे बांधकामासाठीची सुरुवात आणि बांधकाम पूर्ण केले आहे ते आहेत धनराज श्रीराम चौधरी. या सगळ्यांचा वारसा आणि हा इतिहास घेऊन मी इथे उभी आहे. हा स्टेज हक्काचा स्टेज म्हणून मी इथे मागून घेतला आहे. त्याबद्दल या कार्यकारी मंडळाचे आणि माझे शिक्षक विजय पवार सर आणि इतर आदरणीय शिक्षकांचे मी कोटी कोटी धन्यवाद मानते. थँक्यू. माझ्या माहितीप्रमाणे ही शाळा जवळपास आजपासून 45 वर्षापूर्वी सुरू झाली. 1979 साली माझे आजोबा श्रीयुत आदरणीय भिका यशोद चौधरी आणि त्याचसोबत त्यांचे कार्यकारी मंडळ, जसे मला फक्त एकच नाव आहे माहिती, हिरामन तात्या साहेब, त्यांनी मिळून ही संस्था, म्हणजे त्यांच्या अथक परिश्रमाने ही संस्था इथे शिरसाळे येथे सुरू झाली. त्या काळाचा जो 8 वर्षाचा पिरियड होता, म्हणजे शाळा सुरू झाली आणि त्यानंतर पूर्ण पुढे 8 वर्ष, त्या काळात या शाळेला अनुदान नव्हते. या शाळेत जो शिक्षक वर्ग त्यावेळेस कार्यरत होते त्या शिक्षक वर्गाचा तसंच इतर जो खर्च या शाळेसाठी केला जायचा तो म्हणजे प्रत्यक्षपणे माझे आजोबा भिका यशोद चौधरी बऱ्यापैकी सांभाळायचे. म्हणजे ते ओझं माझे आजोबा एकटे पेलायचे, गावाचे काही मंडळी त्यांना मदत करायचे, पण मार्गदर्शन आमच्या आजोबांचे असायचे. कारण विना अनुदानित शाळा चालवणं खूप सोपी गोष्ट नाहीये. त्या काळामध्ये शाळा या ठिकाणी आणणं म्हणजे शाळेसाठी झटणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा शिक्षणाचा गंध खेडोपाडी नव्हता त्यावेळेला आजोबांनी एक पुढाकार घेऊन या गावात शाळा स्थापन केली. साने गुरुजी प्रसारक मंडळ या शाळेला इथे अंबळमध्ये शिरसाळ्यामध्ये आजोबांनी आणलेले आहे. आजोबा जोपर्यंत हयात होते म्हणजे 1979 पर्यंत माझ्या आजोबांनी ही शाळा अध्यक्षपद कार्य करून सांभाळलेले आहे. म्हणजे अध्यक्ष आजोबाच होते. आजोबांच्या मयतानंतर म्हणजे जेव्हा आजोबा वारले त्याच्यानंतर आमचे काकासाहेब श्रीयुत अण्णासाहेब कैलासवासी शांताराम भिका चौधरी यांनी हे शाळेचे अध्यक्षपद स्वीकारले. काकासाहेब 1993 ते 1901 सालापर्यंत या शाळेचे अध्यक्ष होते. त्या काळात वडिलांनी शाळेची जी परिस्थिती होती, म्हणजे शाळा आमची मातीच्या वर्गामध्ये भरायची तिकडे, त्यावेळेला म्हणजे बऱ्यापैकी इथे विद्यार्थी असतील की ज्यांनी त्या मातीच्या वर्गांमध्ये पण शिक्षण घेतलेले असेल, तर ते अवस्था माझ्या वडिलांना पावली गेली नाही. त्यावेळेला ही जी आता विद्यमान शाळाची इमारत जिथे उभी आहे ती इमारत, ती जागा जी आहे 4.5 एकर जागा माझे वडील श्रीराम भिका चौधरी यांनी दान दिलेली आहे शाळेला. त्याबद्दल मी अशा दातृत्व असणाऱ्या दानशूर व्यक्तीचे माझ्याकडून तसेच विद्यमान आपल्या अध्यक्ष साहेब आणि व्यासपीठ यांच्याकडनं त्यांचे कोटी कोटी धन्यवाद मानते. कारण गाव जेव्हा पुढे येतं तेव्हा गावात एक दाता असला तरी गाव पुढे येऊ शकतं असा माझा समज आहे. आणि तो आम्ही आमच्या कुटुंबाने इथे म्हणजे भाषणाची सवय नाही म्हणून अडकणारच आहे गोष्ट, पण वडिलांनी ते सिद्ध केलं आहे की माझ्या वडिलांनी एकट्याने ही एवढी जमीन देऊन आज जिथे एवढं सगळं सुसज्ज असं निर्मिती झालेली दिसते
त्याच्या मागे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा हातभार आहे. मी माझे मिळवते, पण काही वेळेला काय होतं ना की माझं पण हे दाखवायची गरज नको पडायला, आणि जेव्हा दाखवावं लागतं त्यावेळेस ते मिरवावंही लागतं. 2001 साली आमचे बंधू श्रीयुत धनराज श्रीराम चौधरी या शाळेच्या सचिवपदी नियुक्त झाले. त्या काळी शाळेची इमारत इथे उभी नव्हती, जमीन होती. आपल्याला शाळेला जमीन मिळालेली होती पण इमारत नव्हती. तर 2007 साली श्रीयुत धनराज श्रीराम चौधरी यांनी, म्हणजे आबासाहेबांना सगळं ओळखता ना, धनराजाबांना सगळं ओळखता ना, आबासाहेबांनी इथे शाळा बांधकाम करण्याचे कार्य हाती घेतले. जवळपास 2 वर्षात शाळा इथे खालच्या ज्या 6 खोल्या आहेत त्या सगळ्या 6 खोल्या धनराज आबाने त्यांच्यासोबतचे जे कार्यकारी मंडळ होते त्यांनी त्या शाळेचे बांधकाम पूर्ण केले. ते पूर्ण झाल्यानंतर गावात जी शाळा चालायची मातीच्या वर्गांमध्ये ती इकडे शिफ्ट केली. इथे खाली वर्गांमध्ये शाळा चालू लागली. म्हणजे त्यावेळेस फर्निशिंगचं वगैरे सगळं काम बाकीच होतं, पण गरज होती त्यावेळेची शाळा इकडे हलवण्याची, कारण त्या ठिकाणी त्याच वर्षी पावसामुळे ती पूर्ण शाळा जमीनदोस्त झाली होती, कोसळली होती. जर त्या वर्षी इथे शाळा नाही उभी झाली असती तर कदाचित आंबळ्यामध्ये शाळेचं चित्र असं नसतं जे आता आहे, बरोबर. आणि त्यानंतर 3 वर्षानंतर आबासाहेबांनी वरचे 6 वर्ग सुद्धा पूर्ण केले. आणि ते 6 वर्ग पूर्ण झाल्यानंतर तो शाळाचे बांधकाम आणि तो जो पिरियड होता तो खूपच जास्त म्हणजे प्रॉब्लेमॅटिक होता. आता भाषण वाचून सांगण्यात प्रॉब्लेम नसेल तर मी वाचूनच सांगते. 1993 ते 1922 हा जो तब्बल 29 वर्षाचा काळ होता, ह्या काळामध्ये ह्या ठिकाणी शाळेच्या विरुद्ध कोर्ट कचेऱ्या हे सगळे मॅटर खूप चाललेले आहेत. आणि मी हे कोणाकडून ऐकून नाही घेतलंय, हे मी पाहिलंय, कारण हे माझ्या घरात होतं. आम्ही घरातनं हे सगळं बघत होतो. कोर्ट कचेऱ्यांना जाणं, इकडे तिकडे, आज काय तारीख आहे, आज असं आहे, आज तसं आहे. त्यावेळेला आम्हाला एवढं समजायचं नाही, कारण मी लहान होती त्यावेळेला. बट ऐकून होती, चालू होतं घरामध्ये, ते वातावरण होतं. बऱ्याच वेळेला खर्च यायचा. आपासाहेब म्हणजे माझे वडील स्वतः सांगायचे की जाय गो मग इथला कमी पडणार नाही आले, जवळ शाळांना पैसा येतील जवळ देतो. 50,000 आपण दिलात तर मग त्यावेळी 30 उन्हात 40 उन्हात जाऊ दे, शाळा दिलं तर आपली शाळा आहे. असं करत करत आम्ही, म्हणजे माझ्या वडिलांनी सुद्धा असं कधी दाखवलं नाही की आपलं नाही आहे, आपण करायचं नाही, किंवा त्याच्यातनं मला रिटर्न कधी भेटेल अशी अपेक्षा माझ्या वडिलांनी कधी केली नाही. आणि आबांना काय झालं की आबांना फक्त एक जोम होता की आपल्याला शाळेसाठी हे करायचं ते करायचं, म्हणून त्यांनी त्यांचा स्वार्थ कधी पाहिला नाही, फक्त शाळेसाठी झटायचं. आज जो व्यक्ती शाळेसाठी झटला तो जर शाळेसाठी त्यावेळेला झटला नसता, त्यावेळेला शाळेची इमारत इथे त्याने बांधली नसती, तर आज तो एक अधिकारी व्यक्ती होता, हे मी शब्दावर सांगते. कारण त्याचं नॉलेज आणि त्याची जी वक्तृत्व आणि त्याची जी कर्तृत्व होती, त्याचं जे शिक्षण होतं ते या शाळेसाठी त्याने वाहून दिलं. त्याचं सगळं आयुष्य त्याने या शाळेसाठी वाहून दिलेली व्यक्ती म्हणजे माझे भाऊ धनराज श्रीराम चौधरी हे होते. त्या काळचा जो पिरियड होता तो 29 वर्षाचा पिरियड कंटिन्यू कोर्ट कचेऱ्या आणि आर्थिक संकटांमधून ही शाळा जात होती. तरी सुद्धा एकीकडे बांधकामाचं काम आणि एकीकडे कोर्ट कचेऱ्यांचं काम हे कंटिन्यू सुरू होतं. मग काही कारणास्तव पैशाच्या तुरटीपायी वगैरे सगळं असं किरकोळ कामं शाळेचे राहून गेले. पण असो, आता मात्र विद्यमान अध्यक्षांनी सदर उर्वरित कामास पूर्णत्व दिल्यामुळे मी आणि माझे कुटुंब सर्व मनस्वी त्यांचे आभारी आहोत. एक गोष्ट मात्र आता चांगली झालेली आहे, ती गोष्ट अशी आहे की आज शाळेविरुद्ध कोणताही खटला कोणत्याही कोर्टात नाही. फक्त माझा जो भाऊ आहे धनराज श्रीराम चौधरी, त्याला या शाळेचा फक्त सभासदत्व राहायला मिळालं पाहिजे. मी सभासद आहे, हा त्याचा जो हक्क आहे, त्या हक्कासाठी औरंगाबाद खंडपीठामध्ये या संस्थेचा सभासद असण्याचा हक्क मिळवण्यासाठी तो आजही कोर्टात लढतोय. आजही त्याला कोर्टाची पायरी चढावी लागते, कारण फक्त या शाळेमध्ये त्याला सभासदत्व मिळायला पाहिजे म्हणून. त्याच्या सभासदाच्या ज्या लेवल्स आहेत, ज्या काही असेल, मला एवढं राजकारण कळत नाही आणि मी या गोष्टींमध्ये खूप घुसते नाही. पण आज जेव्हा शाळेने मला इथे आमंत्रित केलं त्यावेळेला मला वाटलं की कुटुंबासाठी आपण थोडे तरी देणे लागतो. शाळेसाठी तर माझ्या घरच्यांनी सगळं काही दिलेलं आहे. आम्ही शाळेसाठीच नाही तर गावासाठीही खूप काही केलेलं आहे. माझ्या भावाने वैयक्तिक पारिवारिक सगळं नुकसान सहन करून स्वतःचं आयुष्य शाळेसाठी वेचून ठेवलेलं आहे.
ती व्यक्ती आज इथे पाहिजे होती, त्या व्यक्तीचं नाव पत्रिकेत पाहिजे होतं, त्या व्यक्तीचं नाव आज कुठेतरी पाहिजे होतं. याबद्दल मला खूप जास्त वाईट वाटतंय आणि मी त्याबद्दल खेद व्यक्त करते. माझ्याकडनं जर काही दोन शब्द जास्त झाले असतील तर मी तुमची माफी मागते, व्यासपीठाचीही माफी मागते, कारण माझं कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा वैर या शाळेसोबत नाहीये. अरे शाळेला ज्याने सगळं आयुष्य दिलंय, शाळेला आम्ही पैशा अडक्यापासून सगळ्या गोष्टीने पुरून निघालो आहे. त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचं वैर किंवा कोणालाही हर्ट करण्याचं माझं बिलकुल मत नाहीये. घरापासून एखादी व्यक्ती जर आपल्यापासून लांब गेली, जवळची व्यक्ती, तर तो व्यक्ती माझ्यापासून लांब का गेला हे आपण शोधत असतो. आपण ते नेहमी बघत असतो की काय झालं असेल, काय त्याला त्रास होत असेल म्हणून तो इथे आलेला नाही किंवा तो इथे नाहीये, शोधतो ना. जर आज आबासाहेब इथे नाहीयेत, धनराज बाबा इथे नाहीयेत, तर त्याचं कारण कोणाला विचारावं आणि कोणी ते सांगावं. शाळेचा पहिला विद्यार्थी माझा भाऊ धनराज श्रीराम चौधरी होता. आज जर हा आजी माजी विद्यार्थ्यांचा प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, तर यात ती व्यक्ती का नाही, हा प्रश्न मी कोणाला विचारावा. जर माझं भाषण म्हणजे माझं बोलणं जर कोणाला त्रासदायक झालं असेल तर मी या व्यासपीठाचे आणि तुम्हा सर्व व्यक्तींची माफी मागते. बोलवलं होतं पण मग नाही तसं काही नसतं. फक्त पत्रिकेत नाव आणि बोलवणं याच्या व्यतिरिक्त अजून काय त्याच्यासोबत झाले. तो जर अजूनही औरंगाबाद खंडपीठामध्ये मी या शाळेचा सभासद पाहिजे, ज्याने आयुष्याचे 22 वर्ष या शाळेसाठी वेचले, त्याचं फक्त नाव पत्रिकेत असतं सफिशियंट आहे का, पुरेपूर आहे का. याच भाषणाला मला वादाचं रूपांतर द्यायचं नाहीये, त्यामुळे मी माझं हे भाषण इथेच थांबवते. थँक्यू.